नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज आखातातील इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. 4 दिवसापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करून त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी आणि त्यांचं मंत्रिमंडळाचा खात्मा केला आणि 160हून अधिक विद्यार्थी ह्यांना कंठस्थान घातलं आणि त्यामुळं युद्धाला सुरुवात झाली. आणि अमेरिका आणि इस्रायलच्या या कृतीचा तीव्र निषेध अरब राष्ट्रात करण्यात येत आहे आणि सदरचं युद्ध 4 दिवसात थांबेल. अयातुल्ला खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये बंड होईल आणि इराणवर आपलं ताबा मिळेल असं इस्रायल आणि अमेरिकेला वाटलं, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. आणि इराण जोरदार वर्षाव इस्रायल आणि अमेरिकन बेसवर करत आहे. त्यामुळे आखाती युद्ध हे पुढे भडकणार आणि याची जवळजवळ 1 महिन्याहून अधिक काळ चालेल असं एकूण अमेरिकेला वाटतं आहे. तसं म्हटलं तर अमेरिका आणि इस्रायलचं धोरण चुकलेलं आहे, कारण एखाद्या सार्वभौम देशावर तो अणुबॉम्ब बनवतो हा ठपका ठेवून त्यांच्या देशावर हल्ला करणं, त्याच्या देशाचे सर्वोच्च नेत्यांना मारणं, विद्यांतर करणं आणि जागतिक अशांतता निर्माण करण्याचं अमेरिकेचं जे काही कृत्य आहे हे अत्यंत घृणास्पद आहे. आम्ही तयार आहोत, आम्हाला जे वाटेल ते करू अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आणि त्यानुसार भारतावर त्याचा दबाव येत आहे. कारण भारताला देखील आम्ही सांगू तसंच वागलं पाहिजे अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतल्यामुळे मोदी सरकार हे अमेरिकेकडे झुकलं आहे असं एक चित्र आहे. आणि आखातीत युद्धामध्ये भारत हा तटस्थ राष्ट्र होता. अलिप्तता चळवळ जी चालवली होती पंडित नेहरू, इंदिरा गांधी, आत्तापर्यंतचे जे पंतप्रधान होते आणि त्याला कुठेतरी बट्टा लागल्याचा दिसून आलेला आहे. मोदी सरकार हे अयातुल्ला खोमेनीच्या संदर्भात निषेध देखील व्यक्त करत नाही, दुःख व्यक्त करत नाही, परंतु इराणनं ज्या अमेरिकन बेस ज्या आखातातील इस्रायल, सिरिया किंवा दुबई या राष्ट्रामध्ये त्यांनी केलेले जे हल्ले आहेत त्या संदर्भात त्यांनी त्या अरब राष्ट्राच्या प्रमुखांना विचारून त्यांनी त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलं. परंतु इराणसारखा आपला मित्र राष्ट्र जो पाकिस्तान युद्धामध्ये नेहमी भारताच्या पाठीशी राहिलेला आहे आणि स्वस्त तेल देत आहे, तर इराणच्या बाजूनं आपला भारत कुठे गोष्ट बोलत नाही आणि त्यामुळं कुठे भारताची किरकिरी होत आहे. आखाती युद्ध भडकल्यामुळं इराणनं आपला एक जो खुर्मुस एरिया आहे जिथनं तेलाचे टँकर जातात ते बंद केलेलं आहे. कुर्मस काळी बंद केल्यामुळं तेलाची आवाजावी थांबल्यामुळं आता तेल संकट संपूर्ण देशाला, भारतासहित युरोपियन राष्ट्रांना त्याची झळ बसणार आहे. आशियन राष्ट्राबद्दल युरोपियन राष्ट्रांना देखील त्याची झळ बसणार आहे, जगाला बसणार आहे. तेलाच्या किमती वाढतील आणि त्यामुळं भारतामध्ये देखील महागाई होणार, महागाईचा डोंब उसळणार. कारण अमेरिकेनं हे युद्ध लगेच थांबणार नाही, 1 महिना देखील वाढेल असं त्यांनी दाखवून आपले जे सैन्य आहे, आखाती देशातील त्यांचे जे सैन्य तळ आहेत तेथील लोकांना त्यांनी हलवण्यास सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता तिसरं युद्ध घडतं काय हा प्रश्न आहे. इराणच्या बाजूनं रशिया आहे आणि चीन देखील त्यांच्या बाजूने गेलेला आहे आणि इराणने अणुचाचणी केल्याचं देखील समजतं. त्यामुळे युद्ध गंभीर स्वरूपाचं होणार आहे आणि इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध न राहता हे जागतिक तिसरं महायुद्ध भडकतं का हा काही दिवसात दिसून येणार आहे.
परंतु या युद्धाचे गंभीर परिणाम देशाला त्याचबरोबर जगाला भोगावे लागत आहे. महागाई वाढण्यास सुरुवात होणार आहे. शेअर मार्केट खाली आलेलं आहे आणि सर्व संभ्रम झालेला आहे. अनेक यात्री हे आखाती देशात अडून पडलेले आहेत. विमानसेवा बंद आहे आणि जवळजवळ 1 कोटीहून अधिक भारतीय लोक कोणी मजुरीच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं आखातात अडकलेले आहेत. त्यांना सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांना भारत परत आणण्याच्या दृष्टीनं भारताने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि युद्ध लवकरात लवकर थांबेल हे पाहणं गरजेचं आहे. बघूया या संदर्भात आपली भूमिका आहे. कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.